नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अजित पवारांच्या टीकेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली असताना देखील पवार साहेबांना सभांसाठी नेलं जातं. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांवर ही टीका केली आहे. आजूबाजूची चौकट त्यांना सर्वदूर सभेला घेऊन जाते. एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कुणीही त्यांना सांगत नाही, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. आज एवढे उष्णता आहे, एवढा त्रास होतोय, साहेबांना आधार दिल्याशिवाय साहेब चालू शकत नाही. आणि हे बाकीचे जी काही चौकट त्यांच्या आजूबाजूला आहे, साहेब इकडे चला सभेला, साहेब तिकडे चला सभेला, सगळीकडे सभेला घेऊन जातात. त्यांना काही वाटत नाही की आपण साहेबांना सांगावं की साहेब नको, एखादी सभा घ्या, परंतु तुम्ही विश्रांती घ्या, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. पवार साहेब माझे नेते, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आज पवार साहेब काल आजारी होते, परवा पण त्यांना नीट बोलता येत नव्हतं. मला आठवतंय 2004ला पवार साहेबांना असाच गंभीर आजार झाला. आम्ही साहेबांना सांगितलं, मी आर पाटील, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, तुम्ही दवाखान्यात जाऊ, ऑपरेशन करा, आम्ही ही सगळं सांभाळतो. साहेबांनी सांगितलं, मी आता जातोय दवाखान्यामध्ये, मला ऑपरेशन लगेच करायचंय, सेनापती नाहीये, सैन्याने लढायचं. सैन्य लढलं ना.